हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि आज आहे संकष्टी आहे. संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता वाजले 8 वाजलेला आहे आणि इकडं सकाळची कामं आवरते मी. आणि इकडं भाजी पण राहिलेली आहे आणि आता घरला घेऊन आलेले आहेत आणि आता भाजी विकायला जायचं आहे. आणि हे तर बाकीचं काम भांडी तेन घासायचं आहे. इकडं भांडी घासून ठेवलेलं आहे आणि आईंचा आंघोळ झालेला आहे. आई चहा करायला लागल्या. इकडं बाबांचा पण आंघोळ झालेला आहे आणि इकडं बाहेर बसलेला आहे बाबा आणि त्यांच्यासाठी चहा करायला लागल्यात आई. आणि इकडे मी बुट्टीवरून ठेवलेलं आहे. आता भाजी विकायला चाललेलं आहे. भाजी विकून आलेलो आहे. आता वाजले 12 वाजलेला आहे. 11:30-12 वाजलेला आहे आणि इकडं स्वयंपाक झालेला आहे. आईनं भाजी स्वयंपाक काय काय केलेला आहे बघा. तळायची मिरच्या केलेल्या आहेत आणि कारल्याची भाजी पण केलेलं आहे इकडं बघा. आणि ताई भाकरी केलेल्या आहेत आणि रात्रीचं भात होतं आणि तेल घालून ते गरम केलेलं आहे. आणि मी इकडं 2 चपात्या आणि डाळीची आमटी करायला लागलो आहे. तेवढंच राहिलेलं आहे स्वयंपाक. आणि ताई भाकरी पण झालेला आहे, ताई केलेला आहे. आणि इकडं जेवायला बसायचं आहे. आणि इकडं आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि मी आणि आई आहे आणि त्यांचं झालेलं आहे. त्याने जेवून आता बाहेर गेलेलं आहे आणि आई आणि मी जेवायला लागलो. इकडे या तुम्ही पण जेवायला. संध्याकाळचा 6 वाजलेला आहे आणि तर 4 वाजता चहा तेन पिऊन भांडी घासून सगळं आवरून आता देवपूजा पण सकाळी केलं नव्हतं. भाजी विकून आलो आणि वेळ झाला 12-1 वाजेपर्यंत काम आवरलं. त्यामुळं पूजा केलेलं नाही आणि आता पूजा केलेलं आहे गणपतीची आणि पूजा झालेलं आहे. आणि इथंच जवळच आमच्या जवळच गणपतीचं मंदिर आहे आणि आता आम्ही तिकडं चाललेलो आहे. आम्ही इकडं गणपतीच्या मंदिराला चाललेलो आहे चालू कारण ते जवळच आहे. आणि इकडं आणि म्हसोबाचं मंदिर पण होतं, तिथं पण जाऊन आलो आम्ही. आणि इकडे पूर्ण टेकडावर आहे मंदिर. एक चढती लय आहे. आम्ही चालत चाललेलो आहे. आणि देवळाच्या आजूबाजूला बघा, म्हणजे देऊळ कसं टेकडावर उंच आहे आणि आजूबाजूला कसं दिसतंय बघा. आणि खूप पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून जायला पाहिजे. हे बघा, आणि पुढं आहे सम्राट. आणि इथं मी नारळ आणि कापूर सगळं घेतलेलं आहे आणि आपण मंदिरात आम्ही पोचलेलो आहे. आणि इथं कासव आहे आणि बाहेर नंदी पण आहे आणि तिथं पण फुलं आणि हराट्या ते सगळं ठेवलं तिथं. आणि इथं मंदिरात मी शक्यतो इकडे जास्त आलेलंच नाही. आणि दसऱ्यात एकदा आम्ही तेल घालायला आलो होतो, त्यावर आजच आलेलं आहे. आणि इकडं रांगोळी बघा किती छान काढलेलं आहेत. आणि आज खूप गर्दी असते संकष्टी असल्यामुळं. सकाळी संध्याकाळी आणि सकाळी कामावरून वेळ झाला म्हणून त्यामुळं आलेलंच नाही मी. आणि आज संध्याकाळी पोरीसनी घेऊन यायचं म्हणून 2 दिवस झाला. उद्या संकष्टी आहे, गणपती देवळात जायचं म्हणून आज आम्ही संध्याकाळी आता आलेलो आहे. आणि दर संकष्टीला असं काय माझ्या मनात जावं असं काय नसतं, असं वाटत नव्हतं. आणि ह्या संकष्टीला कारण आज उद्या जायचं आहे 2 दिवस झालं मी असं घरात म्हणत होतं, पोरीसनी घेऊन मी संध्याकाळी जातो, गणपतीला जाऊन येतो म्हणून 2 दिवस असं म्हणत होतो. आणि आज आलेलं आहे. इकडं चांगलं दर्शन पण घेतलं आम्ही. गर्दी होती खरं दर्शन चांगलं झालं. नारळचं मी दिलेलं होतं. आणि परत मला हे बघा नारळ आणि फुलं केळं असं प्रसाद मिळालेला आहे. इकडे आम्ही 5 मिनिट देवळात बसून आणि 2 फेऱ्या घातल्या मंदिराला. आणि पूर्ण मंदिर अवतीभोवती कसं आहे ते पण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. हे बघा पूर्ण असं उंच टेकडावर आहे आणि खाली घरं आणि पूर्ण तिकडं हनुमंतवाडी गाव आहे पुढं. ते गाव पण कसं दिसतंय. आणि ह्याच्यात बाळूमामाचं मंदिर पण दिसतंय तसं एवढं उंच आहे ते. आणि इकडं आम्ही आता परत चाललेलो आहे. आणि इथं पोरांसाठी काहीतरी खायला पाहिजे होतं. मी इकडं चुरमुरा लाडू घेतला आणि खारडाळा शेंगदाणाचं काय तर होतं, त्यातलं खारडाळा 1 पाकिट आणि चुरमुऱ्याचं 1 पाकिट घेतलं. आणि नारळचं पैसे पण द्यायचं होतं, नारळ घेतल्यालं.
बघा इकडं नारळ घेतलं होतं आणि ते आम्हाला परत त्यानं प्रसाद मिळालेला त्या कॅरी बॅगमध्ये त्या दादांनी घालून दिला आम्हाला. मला 2 दिवस झाला असं का वाटत होतं गणपतीच्या मंदिराला जायलाच पाहिजे, असं कधी संकष्टीला मला वाटलंच नाही गणपती मंदिरला जायला पाहिजे. मग ह्याच संकष्टीला असं का वाटलं ते आज मला कळालं आहे. ते पण सांगतो का म्हणजे काय झालं, असं एक चमत्कार झालेला आहे ते काय आहे ते पण सांगतो. आता आम्ही घरला चाललेलो आहे. हे बघा, चला आम्ही आता घरी चाललो आहे आणि आजूबाजूला डोंगर सारखं कसं मस्त डोंगर आहे बघा इकडं. बसलेले आहेत सगळे बस. आणि येताना प्रसाद म्हणजे लाडू आणलेला, चिरमुऱ्याचा लाडू आहे. माझ्या माजराला एक द्या फुकाट फुकाट. हे दर दिदी, हे दर तुला, हे मला हे दर खारी डाळ. आम्ही मंदिरात जाऊन मी इकडं बसलेलो पोरासनी घेऊन मी पण जरा थोडा वेळ बसलो आणि ते काय आणलेलं खाऊ त्याला पोरं पण खाल्लेत. इकडं मांजर पण आमच्यासोबत बसले होते. मग त्याला पण खायला देऊया म्हणून सम्राट घेतला. आणि इकडं देवळात मला नारळ मिळालेला मी इकडं देवासमोर ठेवलेला आहे पूजा करून. तर इकडं संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे आणि आजचा स्वयंपाक काय काय आहे ते पण शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. हे काय पैसा आहे. अशीच इकडं टिंकल करत बसलेला आहे बघा. सांग की काय करणार आहे. पैसा. हे बघा, आज शेवळ्याचं खीर करायचं आहे आणि ते कन्नडमध्ये पैसा म्हणतात म्हणून ते पैसा म्हणायला लागलं. अरे बिर्याणी पुलाव मसाला मराठीमध्ये लिहिले बघा. चला इकडं स्वयंपाक करून घेतो मी आता. सोयाबीनची भाजी करायचं आहे आणि कांद्याची पात ते पण भाजी करायचं आहे. कांदा पातला डाळ भिजत ठेवलेला आहे आणि याला मसाला पण करून घ्यायचा आहे आणि मसाला भात करायचा आहे. चला सगळं आता स्वयंपाक करून घेतो. इकडे कांदा पात फोडणी दिलेलं ते भाजी झालेलं आहे आता. आणि इकडे सोयाबीन भाजून घ्यायला लागले आणि सोयाबीन आता मी भिजून करणार नाही आणि असंच भाजून घ्यायचं आहे. मग ते कसं करतो ते पण शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडे तेल आणि मीठ टाकून ते भाजून घ्यायचं आहे आणि मसाला पण करून घेतलेला आहे. तेल आणि मीठ टाकून जरा भाजून घ्यायचं 10 मिनटं. मग ते बाजूला काढून ठेवलं आणि कांदा टोमॅटो आणि खडा मसाला हे सगळं टाकून भाजून घ्यायचं आहे. आणि मसाला पण करून घेतलेला आहे. ओला मसाला काय काय घालायचं ते दाखवलं नाही, सांगतो. खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, खडा मसाला ते सर्व टाकलेलं आहे. आणि इथं कांदा टोमॅटो आणि कमालपत्र ते टाकलेलं आहे. आणि इकडे ओला मसाला आहे, गरम मसाला टाकले आणि हळद, लाल तिखट 2 चमचा लाल तिखट, गरम मसाला, हळद टाकून व्यवस्थित भाजून घेतले. आणि त्यावर आपलं तिखट चटणी ते पण भाजून घेतले. आणि इकडं ओला मसाला करून घेतलेलं होतं ते पण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि इकडं भाजून घेतलेलं सोयाबीन तसंच टाकलेलं आहे मी. आणि इकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा तांब्या गरम पाण्यात टाकलेलं आहे आणि ते सोयाबीन त्यामध्येच मोरायला पाहिजे म्हणून. आणि ते भाजी कसं भारी लागतं आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि आज गणपतीच्या मंदिरात गेलतो आणि ते नारळ मला असं प्रसाद म्हणून मिळाले म्हणून मी चॅनल सुरू केल्यापासून 2-3 वेळा गेले होते, खरं व्हिडिओमध्ये टाकलेलं नव्हतं. आणि आजच ते व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आणि कारण 2-3 वेळा गेले होते खरं असं मला नारळ असं काही मिळालं नव्हतं. आणि आजच नारळ आणि असं काय मिळालं म्हणून मला पण लय समाधान वाटलं. आणि असं पुढं काय तर चांगलं होणार आहे असं संकेत दाखवले बाप्पाने म्हणून मला माझ्या मनाला असं वाटलेलं आहे. आणि आज मला लय प्रसन्न वाटतं आहे आणि चांगलं वाटतं आहे. आज माझा आज दिवसही चांगलं गेलेलं आहे. म्हणून मी गणपतीच्या मंदिरात आल्यापासून
मला तर लई आनंद वाटायला लागल्यात. म्हणजे पुढं आपलं काय तर चांगलं होईल म्हणून असं मला वाटतंय. चला इकडं स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि पोरासनी पण आता जेवायला वाढून देतो. वेळ झालेला आहे. आजचा स्वयंपाक काय काय आहे बघा. चला इकडं पोरं जेवायला बसलेलं आहेत. तुम्ही पण या जेवायला. मी इकडं चपाती करत करत पोरासनं जेवायला वाढून दिलं आणि बाप्पांना नैवेद्य पण आवरले आणि पोरं पण जेवलेले आहेत. जेवून आता आत गेलेले आहेत आणि दंगा सुरू आहे. आत जेवून आता आत गेल्या झोपायला आणि तिथं पण सुरू आहे दंगा. आणि मी व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.